गार्गी बाय PN गार्गी अँड सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार रसिको, स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या आजच्या एपिसोडमध्ये मी सौरभ तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ज्यांच्या नावावरती तिकीट बारीवर हाऊसफुलचे बोर्ड लागत होते, ज्या नावाने मराठी नाट्य रसिकांना अक्षरशः वेड लावलं होतं, ज्यांच्या प्रवेशानेच टाळ्यांच्या कडकडाटात नाट्यगृह दणाणून जात होती, असे मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार, मराठी व्यावसायिक रंगभूमीला ज्यांनी वैभवाचे दिवस आणले, अनेक तरुण अभिनेत्यांसाठी ते प्रेरणादायी ठरले. प्रभावशाली संवाद फेक, जरब बसवणारे डोळे आणि विशिष्ट पद्धतीने बोलण्याची त्यांची शैली ही खरंच अद्वितीय होती. रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू, अश्रूंची झाली फुले, गारंबीचा बापू, आनंदी गोपाळ, शितू, तुझं आहे तुझं पाशी, सुंदर मी होणार, मधुमंजिरी, ह्या आणि अशा अनेक नाटकांमधील त्यांच्या भूमिका जबरदस्त गाजल्या. असे नटश्रेष्ठ म्हणजे डॉक्टर काशीनाथ घाणेकर. महाराष्ट्रातील चिपळूण येथे जन्मलेल्या घाणेकर यांनी सुरुवातीला दंतचिकित्सा क्षेत्रात शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच्यातच करिअरची सुरुवात केली. मध्यमवर्गीय कुटुंबातील 8 भावांपैकी ते सगळ्यात धाकटे होते. त्यांचे वडील डॉक्टर बाळकृष्ण घाणेकर हे चिपळूणमध्ये डॉक्टर म्हणून काम करत होते. घाणेकरांच्या वडिलांनी त्यांच्या मुलाच्या अभिनयाच्या महत्त्वाकांक्षेला तीव्र विरोध केला, कारण त्यांनी त्यांच्या सुसंस्कृत कुटुंबातील सदस्यांसाठी रंगभूमी आणि चित्रपट हे व्यवसाय कायमच अयोग्य मानले. महाविद्यालयीन काळातच घाणेकरांना शालेय आणि हौशी नाटकांमध्ये भाग घेऊन नाट्यसृष्टीमध्ये रस निर्माण झाला होता. अभिनयाच्या त्यांच्या आवडीने त्यांना रंगभूमीवर आणले. 1952च्या शितू नाटकामधून व्यावसायिक पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी नाटकामध्ये प्रॉम्प्टर म्हणून सुरुवात केली होती. अनेक नाटकांमधून छोट्या मोठ्या भूमिका करत असताना एक दिवस वसंत कानेटकर यांनी लिहिलेल्या एका नाटकात त्यांना मुख्य भूमिका मिळाली आणि पुढे जे घडलं ते विलक्षण होतं. नाटककार वसंत कानेटकरांची इतिहास जागा करणारी 2 नाटकं म्हणजे रायगडाला जेव्हा जाग येते आणि इथे ओशाळला मृत्यू. या दोन्हीत डॉक्टरांनी उभा केलेला धर्मवीर छत्रपती संभाजीराजे हे थरकाप उडवणारे होते. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे म्हणजे डॉक्टर असं जणू समीकरणच बनलं होतं. गेटअप पासून ते सादरीकरणापर्यंत डॉक्टर नेहमीच दक्ष असायचे. पु ल देशपांडे यांच्या तुझं आहे तुझं पाशी मधला श्याम हेही ते तितक्याच ताकदीने रंगवत. श्रीना पेंडसे यांचे गारंबीचा बापू हे कोकणाच्या पार्श्वभूमीवरलं नाटक. गारंबी गावचा बापूमध्ये ते पुरते रममाण व्हायचे. वसंत कानेटकरांचं अश्रूंची झाली फुले ह्यातला कॉलेज कुमार लाल्या, ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांच्यासोबत असणारे प्रसंग हे थक्क करून सोडायचे. त्यातल्या काही प्रसंगांच्या आठवणींनी आजही अंगावरती काटा उभा राहतो. नाटकांप्रमाणेच डॉक्टर हे चित्रपटातही पोहोचले खरे, पण खऱ्या अर्थाने ते रमले ते नाटकातच. 1952 ते 1976 या दरम्यान त्यांनी 15 चित्रपटांमध्ये भूमिका केली. त्यांचा पहिला चित्रपट होता लक्ष्मी आली घरा. तर 1976 साली प्रदर्शित झालेला हा खेळ सावल्यांचा हा त्यांचा अखेरचा चित्रपट. पाठलाग, मराठा तितुका मिळवावा, मधुचंद्र, एकटी, प्रीत शिकवा मला, अभिलाषा, देव माणूस, गारंबीचा बापू, मानला तर देव, अजब तुझे सरकार, झेप असे चित्रपट त्यांच्या नावावरती जमा आहेत. ज्यावेळी सिनेसृष्टीत राजेश खन्ना सुपरस्टार म्हणून गाजत होता, त्याच वेळी डॉक्टर हे मराठी रंगभूमीवरले सुपरस्टार ठरले. नाटकाच्या जाहिरातींमध्ये स्वतःचं नाव शेवटी लावायचं आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर असं म्हणायची सवय लावली ती त्यांनीच. खुद्द पु ल देशपांडे हे एकदा घाणेकरांविषयी म्हणले होते, काशीनाथ हा अलीकडच्या काळात ज्याचं नाव असामान्य लोकप्रिय कलावंताच्या यादीत अग्रक्रमानं घालावं असा नट आहे. नाटक हा केवळ त्याचा व्यवसाय नव्हता, तर ते त्याचं सर्वस्व होतं, जीवन होतं, ध्येय होतं. रंगभूमीवर एंट्री करताच एक विलक्षण वातावरण तो निर्माण करायचा. त्याच्या आगमनाबरोबरच सभागृहात लकाकणारं झुंबर पेटल्यासारखं वातावरण निर्माण व्हायचं. किती पाहू आणि किती नको अशा जिव्हाळ्याने सर्वसामान्य प्रेक्षक काशीनाथचा अभिनय बघायचा. तो बुद्धिमान नट होता आणि तितकाच भावनाप्रधानही होता. पूर्ण कपाळमोक्ष झाला तरी काशीनाथ कधीही कुठेही थांबणार नाही. झोकून देणं हा त्याचा स्वभावच होता. त्यांचं पूर्ण जगणं म्हणजे मनस्वी व्यक्तिमत्वच हेच खरं. अशा या अत्यंत मनस्वी कलाकाराच्या आयुष्यावर आधारित
आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर हा चित्रपट काही वर्षांपूर्वी आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यातली काशीनाथ घाणेकरांची म्हणजे डॉक्टरांची प्रमुख भूमिका सुबोध भावे यांनी केली होती. ह्या चित्रपटाच्या निमित्ताने पुढच्या पिढीला पुन्हा एकदा डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्या व्यक्तिमत्वाची आणि एक कलाकार म्हणून नव्याने एक ओळख पटली. या मनस्वी कलाकाराला आणि मराठी रंगभूमीच्या पहिल्या सुपरस्टारला आमच्या सगळ्यांकडून मानाचा मुजरा. त्यांचं कुठलं नाटक किंवा कुठली भूमिका तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. त्याचसोबत असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा आम्हाला फॉलो करा. चला तर मग आजच्या पुरता तुमचा इथेच निरोप घेतो. पुन्हा एकदा भेटू पुढच्या एपिसोड्समध्ये. तोपर्यंत नमस्कार.